नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे गुरसाळीचं आणि ते मैदान जे आहे ते पित्री लाईव्ह या चॅनलवरती चालू आहे। त्या मैदानामध्ये आत्ता सेमी क्रमांक 7 झालेले आहेत। 1 2 3 4 5 6 7चे सेमीफायनलचे निकाल सांगतोय आणि 7 मध्ये जे क्वार्टर फायनलला पात्र झालेले नंदी आहेत त्यांचंसुद्धा नावे सांगतोय। सेमी क्रमांक 1 घेतोय मी। सेमी क्रमांक 1 मध्ये आपल्याला सुंदर अशी लढत जी आहे ती बघायला मिळाली। जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा आणि अंगापूर यांचा पक्ष आणि गुरुबाई ही गाडी बहुतेक क्वार्टर फायनलला लागलेली आहे आणि 1 नंबरची मानकरी झालेली आहे। त्या सेमीमध्ये बिरू आणि इंदिरा ही गाडी जी आहे ती सेमी फायनल पास करून फायनलसाठी गेलेली आहे। जरा कन्फ्युजन आहे माझं, जरा कन्फ्युजन दूर करा। बिरू आणि इंदिरा आणि जे जीवन ड्रायव्हर यांचा पक्ष आणि गुरुभाई या दोघांच्यात जरा कन्फ्युजन आहे। निकाल सांगा, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं काही समजलं नाही मला। आणि चिक्या कारोंडेकरांचा चिक्या आणि विसापूरकरांचा कार्तिक यांची गाडी जी आहे ती फॉल झालेली आहे आणि ही गाडी प्रबळ दावेदार होती आजच्या मैदानामध्ये। गुरसाळेच्या 1 नंबर 100% केला असता या गाडीनं। सेमी सुट्टा झाली, परंतु काय झालं, ज्यावेळेस गाड्या सुटत होत्या त्यावेळेस गाडी तास पलटी करून दुसऱ्या तासामध्ये गाडी गेली आणि तिथं तुम्ही बघितलं नुकसान जे आहे ते एवढ्या मोठ्या गाडीला सहन करावं लागलं। गाडीला स्पीड भरपूर होतं, आज प्रबळ दावेदार होती, कारण की आज मैदानामध्ये टॉपच्या गाड्या एवढ्या नव्हत्या। तरीही शेवटी नंदी जे पळतात, प्रत्येक नंदी हा स्वतःच्या मालकासाठी पळतो, फॅनसाठी पळतो, गुलालासाठी पळतो, त्याच्या मागे संघर्ष असतो मालकाचा। परंतु आज खूप जण चिक्क्या फॅन्स आणि कार्तिक फॅन्स नाराज झालेले आहेत। आणि सेमी 1चा निकाल कमेंट्समध्ये सांगा, मी जे सांगितलं आहे त्यातलं काही दुरुस्त आहे का बघा। सेमी क्रमांक 2चा निकाल घेतोय। 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी लेंगरेकरांचा बाहुल्या पळाला आणि वडीकरांचा पुष्पा पळाला। सुंदर अशी गाडी पुष्पा आणि बाहुल्याची गाडी सेमीफायनल पास करून फायनलसाठी पास झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा, गुलाल मिळवला या गाडीनं फायनलमध्ये जाऊन। आणि क्वार्टर फायनलला जी गाडी उतरलेली आहे नंद्या आणि चंद्या, हा पुसेगावकरांचा विजय मेडिकल पुसेगाव यांचा जो घरचा साज आहे। काय गाडी पळते, प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये कमाल करते, गुलाल मिळवते। आणि आज नंद्या चंद्याने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे आणि बाहुल्या आणि पुष्पाने फायनलमध्ये धडक मारली आहे। दोन्ही गाड्यांना सेमीफायनल 2 मधून गुलाल मिळाला आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानात सेमी क्रमांक 3चा निकाल घेतोय। सेमी क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी शिरसवडीकरांचा राम पळाला आणि वडूसकरांचं वादळ पळालं। ही गाडी जी आहे ती सेमीफायनल 3 पास करून फायनलमध्ये गेलेली आहे। आणि तशीच क्वार्टर फायनलमध्ये गाडी जी गेलेली आहे काळेवाडीकरांचा राक्षस नावाचा नंदी आहे आणि त्याच्यासोबत सरकार पळाला। सरकार आणि राक्षस ही गाडी जी आहे ती सेमीफायनल पास करून, म्हणजे सेमीला 2 नंबरला उतरली गाडी ही क्वार्टर फायनलसाठी गेलेली आहे। दोन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, गुलाल मिळवला आहे। आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4चा निकाल सांगतोय मी। 4 मध्ये जरा थोडंसं घरचा साज पळालेला आहे। सेमी क्रमांक 4 मध्ये 40 गावकरांचा घरचा साज महिब्या आणि महाराज ही गाडी जी आहे ती फायनलमध्ये गेलेली आहे आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे। पळशीचा राणा पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमी क्रमांक 4 मधून जी आहे ती फायनलसाठी गेलेली आहे। महिब्याची आणि महाराजची आणि क्वार्टर फायनलला पळशीच्या राणाची आणि त्यासोबत जो नंदी पळाला त्याचं नाव कमेंट्समध्ये सांगा। सेमी क्रमांक 5चा निकाल घेतोय। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी विदर्भ एक्सप्रेस वादळ पळाला आणि त्याच्यासोबत भारत पळाला आणि क्वार्टर फायनलला गाडी पळाली वादळ आणि सुंदरची गाडी सेमीसाठी, म्हणजे क्वार्टर फायनलसाठी पात्र आणि वादळ भारत फायनलसाठी पात्र। सेमी क्रमांक 6चा निकाल घेतोय। सेमी क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी पृथ्वीराज दादा खुटवळ दैवत गोवेकर यांचा किसना पळाला आणि त्याच्यासोबत अर्जुन पळाला आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी उतरलेली आहे राजा आणि बाजीची गाडी। आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7चा निकाल आहे। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी कवठेकरांचा निशाण आणि सर्जा ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे। क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे सुपणे यांचा डबल हिंद केसरी कारगिल आणि शंभू ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे। हे होते गुरसाळे मैदानातील 1 ते 7चे निकाल। आणि उद्या 2 मैदान आहेत, त्या 2 मैदानामध्ये उद्या 100% नाही 1001% मला वाटते बकासूर पळेल। कुठल्या मैदानामध्ये पळेल, कारण की बकासूर सेमीला पराभव झाला आहे, त्याच्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल। आणि कुठल्या मैदानात पळेल बघूया, संध्याकाळी व्हिडिओ घेऊन येईन मी। व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा, धन्यवाद।